आता या ठिकाणी एकमेव अशी प्रशासनाला विनंती आहे, जो प्रकार परभणीमध्ये घडलेला आहे, ज्याचा प्रसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे। सरकारला औरंगाबाद शहराचं वातावरण चिकून औरंगाबादमध्ये दंगल घडवायची आहे का? जर सरकारचं असं म्हणणं असेल किंवा सरकारची अशी जर गुप्त भूमिका असेल तर प्रशासनाला आमची नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी काल जी परभणीत पोलीस कोठडीत जी घटना झाली त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। त्यांना औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले। त्यांचा पोस्टमॉर्टम मला आता सुरुवात होणार आहे। 1 ते 2 वाजेपर्यंत परभणीत अंत्ययात्रासाठी त्यांना नेण्यात येणार आहे। त्यांचे आई वडील पुण्याहून सकाळी औरंगाबाद येथे हजर झालेले आहे। इतका उशीर का झाला त्यांना पोहोचण्यात, याच्यात आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कारण की हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करत नाही, यावर बी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे। तर सर्वप्रथम माझ्या चॅनल कडून सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। ही घटना असंविधानिक आहे। एखाद्या युवकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होणं हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। काल एकीकडे महाराष्ट्राचं सरकार शपथविधी घेत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र वातावरण चिघळलेलं दिसत आहे। 24 तास जवळपास होत आले तरी शवविच्छेदनाला सुरुवात झाली नाही। हा प्रकार आता बॉडी यांची डिकम्पोज व्हायला सुरुवात झालेली आहे। हा प्रकार कुठेतरी दाबण्यात तर येत नाही ना। इथले भीमनेते संतोष कांबळे यांनी शवविच्छेदन करून औरंगाबाद येथे अंत्ययात्रा ची मागणी केली होती। त्यांच्या मागणीला यश आले आहे। ते त्यांच्यासोबत आपण बोलूया, ते काय म्हणले होते। आता या ठिकाणी एकमेव अशी प्रशासनाला विनंती आहे, जो प्रकार परभणीमध्ये घडलेला आहे, ज्याचा प्रसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे। सरकारला औरंगाबाद शहराचं वातावरण चिकून औरंगाबादमध्ये दंगल घडवायची आहे का? जर सरकारचं असं म्हणणं असेल किंवा सरकारची अशी जर गुप्त भूमिका असेल तर प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे। मृत्यूचं जो काय भीमयोद्धा आमचा शहीद सूर्यवंशी हा बाबासाहेबांसाठी बलिदान झालेला आहे आणि आज जर प्रशासन त्याच्या आईवडिलांना ब्लॅकमेल करून ती डेड बॉडी घेऊन त्याच्या गावाकडे जा अशी जर भूमिका ते घेणार असतील तर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की शहीद सोमनाथ सूर्यवंशी आता तो फक्त त्या परिवाराचा मुलगा नाही राहिला, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मुलगा झाला आहे आणि त्याचा मृत्यू हा परभणीमध्ये झाला असल्यामुळे त्याची अंत्ययात्रासुद्धा परभणीमध्ये अतिशय हळहळ व्यक्त करणारा आमचा परभणीचा समाज। परभणीचे लोक हे आक्रमक आहेत, तितके सेन्सिटिव्ह सुद्धा आहेत। शासनाला विनंती आहे त्याच्या आईला आणि भावाला त्यांनी त्वरित तिथं या हॉस्पिटलला घेऊन यावं। आता त्यांच्या समक्ष त्याचं PM व्हावं आणि त्याची डेड बॉडी आणि त्याच्या आई आणि भावाला प्रशासनानं आमच्यासोबत परभणीला पाठवावं, एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे। शासनाचं षडयंत्र आहे की आता ही जर डेड बॉडी परभणीला पुन्हा जर गेली तर परभणीतला आंबेडकर समूह, आंबेडकर समाज पुन्हा चौताळेल, चिडेल आणि पुन्हा जातीय दंगल घडेल की काय, किंवा ती दंगल तिथं न नेल्यामुळे दंगल घडावी अशी शासनाची भूमिका आहे, असा आमचा शासनावर एक प्रकारचा आरोप आहे। परभणीत घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। तर मी आज आहे औरंगाबाद येथे रांजणगाव MIDC औरंगाबाद हा परिसर आहे। वाळूज हा कळकळीत बंद करण्यात आला असून बंदला प्रतिसाद मिळत आहे। तर सूर्यवंशी यांचा शवविच्छेदनाला उशीर का होतो याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बॉडी आता कंपोज व्हायला लागली, इतका उशीर झाल्यानंतर प्रशासन हा प्रयत्न कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करीत आहे का, असे प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे व वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे।
एवढी घटना झाल्यानंतरही प्रशासन यावर बोलायला तयार नाहीये. इन कॅमेऱ्यात हा शवविच्छेदन होणार असून करून कारवाई